नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक 18 वर्षाचा मुलगा आपल्या मामीच्या घरी येऊन राहत होता. सुट्टीमध्ये फिरायला 2-4 दिवस तो आपल्या मामीच्या घरी राहिला. इकडे तिकडे फिरला. सगळं फिरल्यानंतर त्याला आता मात्र मामा मामीच्या घरी काही करमत नव्हते. त्यानंतर तो मामा मामीला म्हणाला, मी गावी जात आहे. तेव्हा त्या मामा मामीने त्याला समजावून सांगितले की अजून काही दिवस आमच्याकडे राहा. पण तो भाचा त्या दोघांचे काही ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर मामीने भाच्याला इथे राहण्यासाठी असं काही धक्कादायक कृत्य घडून आणलं. तिचे हे कृत्य ऐकून मित्रांनो तुमच्या तळपायाच्या मस्तकात जाईल. नक्की काय घडलं या घटनेमध्ये ते आपण सविस्तर या व्हिडिओमधून पाहूयात. आजची सत्य घटना आहे बीड जिल्ह्यातील एका छोट्या गावातील आणि याच गावात पती पत्नी राहत होते. त्या दोघांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली होती. मात्र त्यांना काहीही मूलबाळ नव्हते. मूलबाळ होत नसल्यामुळे तो नवरा नेहमी पत्नीसोबत भांडण करत असायचा. बायकोला म्हणायचा, तुझ्यातच काहीतरी कमतरता आहे म्हणून आपल्याला मूल होत नाही. आणि बायको पण नवऱ्याला उलट उत्तर द्यायची. ती नवऱ्याला म्हणायची की माझ्यामध्ये काही कमतरता नाही, तुम्ही तुमचा इलाज करा. पत्नी आपल्याला उलट बोलत आहे म्हणून त्याला भयंकर राग यायचा. त्यामुळे तो पत्नीला मारझोड देखील करायचा, तिला शिवीगाळ करायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला लगेच समजून सांगण्यासाठी तिच्याजवळ देखील जायचा. तिला म्हणायचा की माझं चुकलं, मला माफ कर. मी तुला रात्री मारलं होतं, तुला शिवीगाळ केली, मला माफ कर असं बोलून तिला मनवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर पत्नीचा राग शांत झाल्यानंतर ते दोघेही परत एकत्र यायचे आणि मूल होण्यासाठी प्रयत्न करायचे. मात्र तरी देखील त्याची पत्नी ही गर्भवती होत नव्हती. तिला दिवस जात नव्हते. आणि एक दिवस पत्नी आपल्या पतीला म्हणाली, अहो आपल्या लग्नाला भरपूर वर्ष झाले आहे, आपल्याला अजूनपर्यंत मूलबाळ होत नाही. आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि तपासणी केली पाहिजे, जेणेकरून आपल्यात कोणती कमतरता आहे हे आपल्याला कळेल. त्यानंतर पतीने ही गोष्ट मान्य केली आणि दोघेही पती पत्नी दवाखान्यात गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी दोघांचीही तपासण्या केल्या, टेस्ट केल्या. पती पत्नीची मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी त्या पती पत्नीला बोलावून घेतलं आणि त्या रिपोर्टमध्ये जे स्पष्ट झालं होतं ते डॉक्टर एक धक्कादायक बातमी त्यांना सांगणार होते. त्या रिपोर्टमध्ये असं होतं की पतीमध्ये काहीतरी दोष आहे, तुझा पती कधीही बाप होऊ शकत नाही. आता हे सगळं ऐकून त्या ठिकाणी दोघेही अतिशय नाराज होऊन घरी परतले. आणि घरी गेल्यानंतर तिचा जो पती होता तो पत्नीच्या गळ्यात पडून रडू लागला. तो पत्नीला म्हणाला की माझ्यातच दोष होता आणि मी तुलाच विनाकारण मारहाण करत होतो आणि शिवीगाळ देखील करत होतो. त्यानंतर पत्नी त्याला धीर देऊन म्हणायची, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्याला मूल होत नाही म्हणून काय झालं, आपण एक मुलगा अनाथ आश्रममधून दत्तक घेऊ. आता पत्नीचं बोलणं ऐकून तिला आनंद वाटला. त्याचे मन हलके झाले. ते दोघेही एकदम आनंदित राहू लागले. मात्र पत्नी मनातून अशांत होती, कारण तिला स्वतःचे मूल पाहिजे होते आणि ते मूल तिचा पती देणार नव्हता. मात्र ती ही गोष्ट पतीला बोलू शकत नव्हती आणि याच गोष्टीमुळे ती पूर्णपणे खचलेली होती. असेच दिवस जात होते. काही महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते. शाळेतील व कॉलेजमधील मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या. आता कॉलेजमध्ये मुलांना सुट्ट्या लागल्यामुळे मुलं मामाच्या गावाला जातात तर कोणी मावशीच्या गावाला जातात. अशाच प्रकारे एक 18 वर्षाचा मुलगा पती पत्नीच्या घरी आला आणि ते पती पत्नी त्या मुलांचे मामा मामी होते. आता तो मुलगा घरी आल्यानंतर त्या मामा मामीने त्या मुलाचे चांगल्या प्रकारे स्वागत केले. आता तो भाचा मामा मामीच्या घरी राहू लागला. त्या मामा मामीने भाच्याला सर्वत्र फिरवले. ज्या ठिकाणी पाहण्यासारखे जे सौंदर्य स्थळ आहे त्या ठिकाणी नेले. त्यामुळे भाच्याला खूप आनंद झाला आणि आपले सुट्टीचे दिवस चांगल्या प्रकारे जात आहे. मामा मामी आपली चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. मात्र 4 ते 5 दिवस झाल्यानंतर भाचा आपल्या मामीला बोलला की मी आता माझ्या गावी जात आहे, मला आता या ठिकाणी करमत नाही. त्यानंतर भाच्याचे असे बोलणे ऐकून मामा मामीने त्याची समजूत काढली. ते म्हणाले, अजून तू 2-3 दिवस राहा, मग जाशील, अजून तुझ्या सुट्ट्या देखील बाकी आहेत. मामा मामीने असा आग्रह केल्यामुळे भाचा त्या ठिकाणीच काही दिवस राहिला. मामा कामाला गेल्यानंतर तो भाचा आणि मामी घरात दोघेच एकटे राहायचे. आता घरात दोघेच एकटे राहत असल्यामुळे त्या मामीच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले. तिला आता
त्या सख्या भाच्याविषयी तिच्या मनात एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं. दुपारच्या वेळी ती मामी भाच्याच्या जवळ जायची आणि नको तिथे ती स्पर्श करायची. मामीचं असं विचित्र वागणं बघून भाच्याला वेगळंच वाटायचं. त्यामुळे तिच्यापासून तो दूर राहायचा. आपला भाचा आपल्यापासून दूर जात आहे हे बघून मामीला कसं तरी व्हायचं. ती बेचैन व्हायची. मामी आता इथेच थांबणार नव्हती. ती भाच्यापुढे वेगळ्याच अवस्थेत जायची. आता तिला बघून भाच्याला देखील स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही आणि भाचा देखील आता तिच्या मोहात पडला आणि दोघांमध्ये नको ते कृत्य घडले. दोघांचे संबंध बनले आणि त्या दिवसापासून मामा बाहेर कामावर गेल्यानंतर मामी भाच्यामध्ये वासनेचा खेळ सुरू असायचा. पण त्या मामाला याची अजिबात कल्पना नव्हती की आपण बाहेर कामाला गेल्यावर आपल्या पाठीमागे आपली पत्नी आणि भाचा काय करत आहे. यानंतर भाचा हा 2-3 दिवस राहणार होता, मात्र आता तो तब्बल 15 दिवस राहिला. त्याचे पूर्णपणे मन भरल्यानंतर तो आपल्या गावाला निघून गेला. मात्र आता या मामीला त्याच्याशिवाय काही करमत नव्हतं. ती रोज त्याला फोन लावायची आणि त्याला म्हणायची, तू परत कधी येणार आहे, मला तुझ्याशिवाय करमत नाही, असे बोलून ती त्याला तिच्या घरी बोलवण्याचा प्रयत्न करायची. आता भाच्याला देखील तिच्या शरीराची चटक लागलेली होती. तो हप्त्यातून 1-2दा तिच्या घरी यायचा आणि तिला भेटून जायचा. अशा प्रकारे मामी भाच्याचे अनैतिक नातं सुरू झालं होतं आणि आता हळूहळू गावातील लोकांना देखील मामी भाच्यावर शंका येऊ लागली होती. त्यामुळे काही गावातील लोकांनी मामाला सांगितलं की तुझ्या घरात काहीतरी विचित्र घडत आहे आणि जर तू हे थांबवलं नाही तर तुझ्या संसाराची जीवनाची राख रांगोळी होऊन जाईल. गावातील लोकांनी त्या मामाला स्पष्ट सांगितलं, तुझा जो भाचा आहे हा तुझ्या घरी नेहमी येत असतो. आता गावकऱ्यांचं हे बोलणं ऐकून मामाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. माझा भासा नेहमी माझ्या घरी कशासाठी येत असतो हे बघण्यासाठी मामाने कामाला जाण्याचे नाटक केले आणि घराच्या पाठीमागे लपून बसला. त्यानंतर 2 दिवसानंतर भाचा हा मामाच्या घरी आला. मामाने गुपचूप दूरवरून बघितलं. त्यानंतर भाचा घरात गेला. त्याच्याच पाठीमागे मामा देखील गेला. मामा घरात गेल्यानंतर मामाला एक असं दृश्य दिसलं की ते बघून मामाच्या तळपायाची आग मस्तकात सरकली. त्याने पाहिले त्याची पत्नी त्याच्या सख्या भाच्याच्या मिठीत होती. आता मामाला अचानक त्या ठिकाणी पाहून त्याची पत्नी व त्याचा भाचा घाबरले. भाच्याने लगेच तेथून पळ काढला. त्यानंतर पत्नी ही रडतच आपल्या पतीजवळ आली आणि ती आपल्या पतीला समजावून सांगत होती की असं आमच्यात काही नाही, तुमचा गैरसमज झालेला आहे, तुम्ही वेगळाच विचार करत आहे. मात्र मामाने गुपचूप स्वतःच्या डोळ्याने बघितलं होतं. ते बघून त्याला एवढा भयंकर राग आला की त्याने आपल्या पत्नीचा त्या ठिकाणी गळा दाबायला सुरुवात केली. राग डोळ्यात इतका होता की गळा दाबून पत्नीचा कधी मृत्यू झाला त्यालाही कळले नाही. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मामा सरळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांना म्हणाला की मी माझ्या बायकोची हत्या केली आहे, कारण तिचे सख्या भाच्यासोबत अनैतिक संबंध होते. मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे. मला धोका दिला आहे, त्यामुळे मी तिला संपवलं. मामाने पोलीस स्टेशनमध्ये कबुली दिल्यानंतर पोलिसांनी लगेच मामाला अटक केली आणि त्याच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि मृतदेहाचा पंचनामा केला. पोलिसांनी परत एकदा तपासणी केली, नेमकं काय घडलं होतं या घटनेमध्ये. नंतर पोलिसांना सगळ्या घटनेचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी मामाला न्यायालयात हजर केलेला आहे आणि हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. मित्रांनो, समाजात अशा प्रकारच्या घटना घडत आहे. या कलियुगामध्ये काय घडेल काही सांगता येत नाही. वासनेपुढे त्यांना नात्यांचा देखील भान राहत नाही. आपण कधी कल्पना देखील करू शकत नाही असे विचित्र वाईट कृत्य करतात. या घटनेचा उद्देश कोणाच्या भावना दुखवण्याचा नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं नाही. जे समाजात घडत आहे तेच आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत. तर मित्रांनो, अशा घटनांपासून तुम्ही सावध राहा आणि सतर्क राहा. स्वतःची काळजी घ्या. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.